शिरोळ तालुक्यात गारांसह वळीव पावसाची दमदार हजेरी। शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास गारांसह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांना सुखद धक्का दिला। शिरोळच्या आठवडी बाजारात व्यापारी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली। गेल्या अनेक दिवसापासून हवेत उष्मा अधिक जाणवत होता। उष्माने नागरिकांच्या अंगाची लाही होऊन जीव कासावीस होत होता। अतिउष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते। त्यामुळे एखादा वळीव पाऊस या परिसरात पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती। बुधवारी अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांना सुखद धक्का मिळाला। बुधवारी सकाळपासूनच हवेत उष्मा अधिक जाणवत होता। ढगाळ वातावरण असूनही उष्मा अधिक असल्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडले होते। सायंकाळी 4 नंतर गारपिटीबरोबरच वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली। यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला। पाऊस झाल्यानंतर पुन्हा हवेत उष्मा निर्माण झाला। अचानक आलेल्या पावसामुळे शिरोळ शहरातील श्री बुवाफन मंदिरासमोर भरणाऱ्या आठवडी बाजारातील भाजी विक्रेते, व्यापारी, ग्राहकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती। पण पाऊस होणे गरजेचं असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळीव पावसाचा आनंद सर्वांनी घेतला। बालचिमुणे रस्त्यावर येऊन पावसात भिजत नाचत आलेल्या पावसाचं स्वागत केलं। अनेक जण पडलेल्या गारा वेचण्यात मग्न झाले होते। आज पडलेला पाऊस हा काही पिकांना पोषक ठरला। ऊस, मका, हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरलाय, तर हरभरा, ज्वारी, गव्हांची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली होती। एप्रिल महिना मध्यावर आला असून नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे पडलेत। अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत होती। त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व नागरिकांच्या बरोबरच शेतकऱ्यांनी आज पडलेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केलं।